गॅलिलिओ. इटली देशातील पिसा शहरामध्ये 1564 साली गॅलिलिओचा जन्म झाला. झुंबरातील दिवे धक्का लागल्याने हेलकावे खाताना त्यांना दिसले. ज्या अर्थी ही हेलकावे एकसारखे होत आहेत त्या अर्थी त्या पाठीमागे काहीतरी तत्व गोवलेले आहे असे त्यांच्या मनाने घेतले. आपल्या मनगटावरील नाडीचे ठोके दर मिनिटाला 80 असे पडतात. त्याचा उपयोग करून त्यांनी झुंबराच्या आंदोलनाचा वेळ मोजून पाहिला. एका दोरीला जाडशी गोटी बांधून त्यांनी प्रयोग केला. दोरीची लांबी कायम ठेवून त्यांनी वजनात फरक करून पाहिला, पण आंदोलनाच्या वेळात बदल झाला नाही. हा शोध वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी लावला. गुरुत्व मध्यावर त्यांनी संशोधन लेख लिहिला. हलक्या पदार्थापेक्षा जड पदार्थ जास्त वेगाने पृथ्वीवर खाली येतो हे अरिस्टॉटलचे म्हणणे त्यांनी पिसा येथील झुकलेल्या मनोऱ्यावरून चूक कशी आहे हे दगडांचा प्रयोग करून सर्वांना दाखवले. पदार्थ उंचावरून खाली पडत असता त्याचा खाली पडण्याचा वेग सारखा वाढत जातो हा शोध त्यांनी लावला. त्यांनी तापमान मापक यंत्र शोधून काढले. त्यांनी दुर्बिणीचा शोध लावला. त्यांनी आपल्या दुर्बिणीतून गुरुग्रहाचा शोध लावला. सूर्य, चंद्र व ग्रह फिरतात आणि पृथ्वी स्थिर आहे ह्या बायबलच्या सांगण्याला त्यांनी प्रयोग करून खोटे पाडले. याबद्दल त्यांना 6 महिने कैदेत टाकले. लोकांच्या ढोंगीपणाचा त्यांना उबग आला. अखेर 8 जानेवारी 1642 साली ते मरण पावले. सर आयझॅक न्यूटन. न्यूटनचा जन्म 25 डिसेंबर 1642 साली इंग्लंड देशात झाला. लहानपणी वाऱ्याशिवाय चालणारी पवनचक्की, घटिका यंत्र अशा अनेक गोष्टी कल्पना लढवून त्यांनी तयार केल्या. केम्ब्रिजच्या कॉलेजातून विज्ञान आणि गणित विषय घेऊन 1665 साली ते BA झाले. एकदा आपल्या शेतात बसले असता झाडावरून सफरचंद आपोआप गळून खाली पडले. यावरून त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शोधून काढला. सूर्यप्रकाशात 7 रंग आहेत. प्रकाश किरणांच्या वक्रीभवनामुळे आपणाला त्या पांढऱ्या प्रकाशातील 7 रंग दिसू शकतात हा शोध त्यांनी लावला. विज्ञानातील त्यांच्या कामगिरीबद्दल सरकारने त्यांना सर ही पदवी दिली. प्रिन्सिपिया नावाचा गुरुत्वाकर्षणासंबंधीचा ग्रंथ त्यांनी लिहिला. अखेर 1722 साली त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. थॉमस अल्वा एडिसन. अमेरिकेतील मिलेनिया गावी 11 फेब्रुवारी 1847 रोजी एडिसनचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव थॉमस अल्वा एडिसन हे होय. शिक्षण अर्धवटच सुटल्याने ते विज्ञानाची पुस्तके वाचित आणि स्वतःच्या कल्पना लढवून प्रयोग करत एकाच वेळी अनेक ठिकाणी संदेश पाठवण्याच्या त्यांच्या योजनेचा अमेरिकन स्टॉक एक्सचेंजला मोठा उपयोग झाला. स्टॉक एक्सचेंजने त्यांना या शोधाबद्दल $40,000 दिले. टेलिफोन शोधावरून फोनोग्राफचा शोध लावला. त्याचाच पुढे ग्रामोफोन बनला. 1819 साली विजेचा पहिला दिवा त्यांनी तयार केला आणि 1882 साली न्यूयॉर्क आणि लंडन येथे प्रथम काही रस्ते विजेच्या दिव्यांनी उजळून निघाले. विजेचा प्रवाह, विद्युत, अग्र व विजेची तार यातून एकाच दिशेने वाहतो हा शोध त्यांनी लावला. त्यांनी जवळजवळ 1200 लहान मोठे शोध लावले. त्यामुळे त्यांना कोट्यावधी डॉलर्स मिळाले. जास्तीत जास्त शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञात त्यांचा पहिला क्रमांक लागतो. असे हे महान अमेरिकन शास्त्रज्ञ 18 ऑक्टोबर 1931 रोजी वयाच्या 84व्या वर्षी मरण पावले. डॉक्टर होमी जे भाभा. होमी भाभांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबईत झाला. त्यांची बुद्धिमत्ता आणि सखोल विचारशक्ती बालपणातच दिसून येईल. आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादावरील पुस्तकांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. 15व्या वर्षी ते केम्ब्रिजची परीक्षा पास झाले. अणुविज्ञानाचा अभ्यास करून 1934 साली वयाच्या 25व्या वर्षी डॉक्टरेट मिळवली. त्यांच्या प्रबंधास ॲडम्स पारितोषिक मिळाले. कॉस्मिक किरणाविषयी म्हणजे वैश्विक किरणासंबंधी त्यांनी संशोधन केले. ते हायटलर भाभा सिद्धांत म्हणून प्रसिद्ध आहेत. 1945 साली मुंबई येथे टाटा मूलभूत संशोधन संस्था स्थापन झाली. तिचे पहिले संचालक अर्थातच डॉक्टर भाभा झाले. भारताच्या अणुऊर्जा आयोगावर पहिले अध्यक्ष होण्याचा मान त्यांनाच मिळाला. आपल्या कर्तृत्वावर आंतरराष्ट्रीय श्रेष्ठत्व मिळवणारा हा थोर शास्त्रज्ञ 24 जानेवारी 1966 या दिवशी
विमान अपघातात काळाच्या पडद्याआड गेला. युरोपकडे जाणारे त्यांचे विमान आल्प्स पर्वतात नाहीसे झाले. ते किंवा त्यांचे अवशेषही पुन्हा कोणाला दिसले नाही. अल्बर्ट आइन्स्टाईन हे जर्मनीतील उल्म गावी 14 मार्च 1879 या दिवशी जन्मले. वयाच्या 21व्या वर्षीच त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली. आपल्या विचारांचे निष्कर्ष त्यांनी केवळ वयाच्या 24व्या वर्षी स्विस मासिकातून लेख लिहून मांडले. हाच विशिष्ट सापेक्षता किंवा स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा सुप्रसिद्ध सिद्धांत होय. त्यानंतर त्यांनी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी किंवा केवळ सापेक्षतेचा सिद्धांत मांडला. प्रकाशाचा वेग हे मूलभूत जागतिक परिमाण आहे. विश्वात त्याहून अधिक गती शक्य नाही हा सिद्धांत त्यांनी मांडला. विश्वातील वस्तुमान आणि शक्ती यांचा मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाचा संबंध स्पष्ट करणारे E बरोबर mc वर्ग हे समीकरणही त्यांनी पुढे शोधून काढले. त्यामुळेच विश्वातील अनेक रहस्यांचा उलगडा झाला. अणूच्या गर्भातील शक्तीचे ज्ञान होऊ शकले आणि त्यातून पुढे अणुबॉम्ब, रॉकेट्स, इलेक्ट्रॉनिक्स प्रगती ह्या गोष्टी प्रत्यक्षात आल्या. त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक आणि मान सन्मानही मिळाले. तरीही त्यांची राहणी अत्यंत साधी होती. अखेर 18 एप्रिल 1955 रोजी त्यांचा मृत्यू झाला. अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1833 रोजी स्वीडन देशात झाला. नोबेल हे त्यांचे आडनाव होय. सुरुंगाच्या दारूचे विविध प्रकार अल्फ्रेड नोबेल यांनी शोधून काढले. नोबेल्स एक्सप्लोसिव्ह कंपनीची 1871 साली इंग्लंडमध्ये स्थापना केली आणि प्रचंड प्रमाणावर निर्मिती सुरू झाली. त्यांना अमाप पैसा मिळू लागला. या पैशाचा योग्य विनियोग करावा म्हणून 20 लाख पौंडाच्या रकमेचा एक निधी त्यांनी उभारला. शास्त्रज्ञ, साहित्यिक वा अन्य कलाकार यांना बहुतेक वेळा गरिबीला तोंड द्यावे लागते. असामान्य गुण असूनही केवळ पैशामुळे त्यांचे जीवन होरपळून निघते. योजलेले संकल्प केवळ पैशामुळे त्यांना अपुरे सोडून द्यावे लागतात. ह्या अडचणीवर मात करण्यासाठी म्हणून पदार्थविज्ञान, रसायन, वैद्यक, साहित्य आणि शांतता या विषयात असामान्य कामगिरी करणाऱ्यांना या योजनेद्वारे पारितोषिके दिली जातात. 1901 साली पहिले नोबेल पारितोषिक देण्यात आले. इंजिनियर व रसायनशास्त्रज्ञ असलेले अल्फ्रेड नोबेल 10 डिसेंबर 1896 रोजी ख्रिस्तवासी झाले. डॉक्टर C.V. रामन, चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 साली झाला. पदार्थ विज्ञान विषय घेऊन BA आणि MA झाले आणि भारत सरकारच्या अर्थ खात्यात ते नोकरीला लागले. कोलकाता विद्यापीठाने त्यांना फिरते प्राध्यापक म्हणून नियुक्त करून घोष शिष्यवृत्ती दिली. वेगवेगळ्या पदार्थांच्या रेणूंमुळे प्रकाश किरण विवर्तित होताना प्रकाश लहरींची लांबी बदलते. यालाच रामन इफेक्ट किंवा रामन परिणाम असे म्हणतात. या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले. ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही पदवी दिली. हाय प्रिसिजनची उपकरणे तयार करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. त्यांनी रामन रिसर्च इन्स्टिट्यूट सुरू केली. त्यांची राहणी साधी आणि विचार स्पष्ट असत. वीणा आणि मृदंग या वाद्यांतून निघणाऱ्या ध्वनी बाबतीत त्यांनी लेख लिहिले. 1954 साली त्यांना भारतरत्न ही पदवी मिळाली. रशियाने त्यांना लेनिन पारितोषिकही दिले. हे महान प्रकाशपुत्र भारतरत्न 21 नोव्हेंबर 1971 साली ह्या जगातून परलोकी गेले. जेम्स वॅटचे नाव बहुधा प्रत्येकाला माहीत आहे. जेम्स वॅटचा जन्म 19 जानेवारी 1736 या दिवशी स्कॉटलंडमधील ग्रीनॉक गावी झाला. त्यांनी शास्त्रीय उपकरणे तयार करण्याच्या कारखान्यात काम केले. तेथून प्रेरणा घेऊन
त्यांनी शास्त्रीय उपकरणे तयार करण्याचा स्वतःचा उद्योग ग्लासगो येथे सुरू केला. ग्लासगो विद्यापीठात उष्णतेविषयी संशोधन करणाऱ्या जोसेफ ब्लॅक नावाच्या शास्त्रज्ञाशी त्यांची ओळख झाली. या ओळखीतून वॅट यांना बाष्प शक्तीविषयी कुतूहल निर्माण झाले व वॅट यांनी नवे बाष्पचलित यंत्र तयार केले. हा त्यांचा महान शोध होता. वाफेवर चालणारे माग, मोटार गाड्या, आगगाड्या, बोटी आणि अनेक प्रकारची औद्योगिक यंत्रे पुढे जन्मास आली. अश्वशक्ती अथवा हॉर्स पॉवर हे शक्तीचे मूलभूत परिमाण त्यांनीच निश्चित केले. असे हे युगप्रवर्तक शास्त्रज्ञ 19 ऑगस्ट 1819 या दिवशी स्वर्गवासी झाले. सत्येंद्रनाथ बोस. सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म कोलकाता येथे 1 जानेवारी 1894 रोजी झाला. कोलकाताच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून ते गणित विषय घेऊन पहिल्या क्रमांकाने MSc पास झाले. आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या मूळ जर्मन भाषेतील पुस्तकाचे त्याने इंग्रजीत भाषांतर केले. बोस आईन्स्टाईन सांख्यिकी हा सिद्धांतातील पहिला लेख होय. यामुळे पुंज सांख्यिकी शाखेचा पाया घातला गेला. अणुविज्ञानातील त्यांच्या या बहुमोल संशोधनाबद्दल अणुतील एका गटाला बोझॉन असे नाव दिले गेले. 1924 साली ते पॅरिस, बर्लिन येथील शास्त्रज्ञांच्या चर्चामंडळात भाग घेऊन आपल्या संशोधन निबंधाचे वाचन केले. विश्वभारती ह्या शिक्षण संस्थेत ते उपकुलगुरुपदी काम करू लागले. इंग्लंडमधील रॉयल सोसायटीने त्यांना त्यांच्या संशोधन कार्याबद्दल फेलो म्हणून निवडून त्यांचा गौरव केला. भारत सरकारने त्यांची राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून नेमणूक केल्याने त्यांनी विश्वभारती सोडली. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिब्रू ह्या परभाषा त्यांना चांगल्या अवगत होत्या. मातृभाषेतून विज्ञानाचे शिक्षण द्यावे म्हणून ज्ञान व विज्ञान हे बंगाली भाषेतील मासिक त्यांनी सुरू केले. मातृभाषा हेच शिक्षणाचे योग्य माध्यम होय ह्या मताचे ते होते. हे महान बंगाली शास्त्रज्ञ 4 फेब्रुवारी 1974 रोजी चिरनिद्रिस्त झाले. मादाम क्युरी. अखिल मानवजातीला भूषण असणारी ही स्त्री शास्त्रज्ञ. तिचे नाव मेरी स्क्लोडोव्हस्का क्युरी हे होय. पोलंड देशातील वॉर्सा ह्या सुप्रसिद्ध शहरात तिचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 रोजी झाला. तिने शोधून काढलेल्या रेडियम नावाच्या मूलद्रव्याबद्दल तिला नोबेल पारितोषिक मिळाले. रसायनशास्त्रातील शोधाबद्दल तिला पुन्हा नोबेल पारितोषिक मिळाले. आपल्या संशोधनासाठी 1 ग्रॅम रेडियम हवे होते व ते अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान होते. म्हणूनच अमेरिकेतील स्त्रियांनी 1 ग्रॅम रेडियमची किंमत जमा करून त्यांना भेट पाठवली. त्यांचे पती पेरी क्युरी हे जसे संशोधक होते तशीच त्यांची मुलगी इरेन आणि जावई संशोधक होते. इरेनलाही त्यांच्या संशोधनाबद्दल 1935 साली नोबेल पारितोषिक मिळाले. अशा ह्या असामान्य मादाम क्युरी 4 जुलै 1934 या दिवशी मानव लोकातून निघून गेल्या. पंडित नेहरू. पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे भाग्यविधाते, स्वातंत्र्य संग्रामाचे नेते, जागतिक शांततेचे अर्धव्यूह व आधुनिक भारताचे शिल्पकार होते. पंडित नेहरूंना लहान मुले अतिशय आवडत असत. मुले त्यांना चाचा नेहरू म्हणत. त्यांचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिवस बालदिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. पंडितजींनी 1912 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून बॅरिस्टरची पदवी मिळवली. 1929 मध्ये लाहोर येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. 1942 मध्ये छोडो भारत या आंदोलनात त्यांना अटक झाली. त्यांना अहमदनगर किल्ल्यात 3 वर्ष स्थानबद्ध करण्यात आले. सप्टेंबर 1946 मध्ये पंडितजींच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन करण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर ते भारताचे पहिले पंतप्रधान झाले. 1955 मध्ये राष्ट्रपतींनी त्यांना भारतरत्न हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. पंडित नेहरूंनी दी डिस्कव्हरी ऑफ इंडिया, भारताचा शोध आणि ग्लिम्पेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन हे ग्रंथ लिहिले. पंडित नेहरू जागतिक शांततेसाठी आयुष्यभर झटले. शांतिदूत म्हणून सारे जग त्यांना
ओळखते. महात्मा गांधी. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सत्याग्रह, सविनय कायदेभंग, अहिंसा व असहकार या तत्वांचा अवलंब केला. गांधीजींचे नेतृत्व सर्वसमावेशक होते. महात्मा गांधींनी असहकार चळवळीबरोबरच खादी ग्रामोद्योग, अस्पृश्यता निवारण, मद्यपान बंदी, मूलोद्योग, राष्ट्रभाषेचा प्रसार इत्यादी विधायक कार्यक्रम हाती घेतले. हिंदू मुसलमान ऐक्यासाठी ते जन्मभर झगडले. त्यांनी जगाला सत्याग्रह हे नवे तत्वज्ञान दिले. अखेर 30 जानेवारी 1948 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजींचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिसा राज्यातील कटक येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस असे होते. रामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. स्कॉटिश चर्च कॉलेजातून ते पहिल्या वर्गात BA झाले. वडिलांच्या इच्छेनुसार इंग्लंडला जाऊन ते ICS झाले. परकीय राज्यकर्त्यांच्या हाताखाली नोकरी करावी लागणार हे लक्षात येताच त्यांनी राजीनामा दिला व ते भारतात परत आले. जर्मनी आणि जपान या देशांशी संधान साधून त्यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. चलो दिल्ली व जय हिंद या 2 घोषणा त्यांनी आपल्या सैन्याला दिल्या. ते नेताजी म्हणून ओळखले जाऊ लागले. 1938 व 1939 मध्ये झालेल्या हरिपुरा व त्रिपुरा या काँग्रेस अधिवेशनांचे ते अध्यक्ष होते. पुढे त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष काढला. देशभक्ती, धडाडी, संघटन, समयसूचकता व मुत्सद्देगिरी हे गुण त्यांच्या अंगी होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी बिहार राज्यातील जिरादेई या खेड्यात झाला. MA व LLB या परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती, स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग, बुद्धिमान, मुत्सद्दी व चारित्र्य संपन्न थोर पुरुष या नात्याने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे नाव भारताच्या इतिहासात अमर झाले. 1934 मध्ये बिहारमध्ये प्रचंड भूकंप झाला. तेव्हा राजेंद्र बाबूंनी जनतेची सेवा केली. राजेंद्र बाबू कायदे पंडित होते. संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताचे संविधान तयार झाले. संविधानाप्रमाणे भारताचे पहिले राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. अखेर 28 फेब्रुवारी 1963 रोजी त्यांचा मृत्यू झाला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म कोलकाता येथे 7 मे 1861 रोजी झाला. बंगाली व संस्कृत या भाषांचा अभ्यास त्यांनी घरीच केला. 1881 मध्ये त्यांनी वाल्मिकी प्रतिभा हे पहिले संगीत नाटक लिहिले. साधना, भारती, वंगदर्शन या मासिकांचे त्यांनी संपादन केले. त्यांचा विवाह मृणालिनी देवीशी झाला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विशाल प्रतिभेचे व व्यापक दृष्टीचे महापुरुष होते. गीतांजली या काव्यग्रंथाला
मिळालेल्या नोबेल पारितोषिकामुळे ते विश्वविख्यात झाले. त्याचप्रमाणे जनगण मन या त्यांच्या काव्याला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाल्यामुळे ते राष्ट्रकवी म्हणून ओळखले जातात. रवींद्र बाबूंनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन व विश्वभारती या संस्थांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे कवी, कादंबरीकार, कथाकार, नाटककार, विचारवंत, चित्रकार, संगीतकार होते. रवींद्र संगीत ही त्यांची भारतीय संगीताला देणगी आहे. सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई जव्हेरभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमध्ये करमसद येथे झाला. भारताचा पोलादी पुरुष म्हणून त्यांचे नाव विख्यात झाले. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते गृहमंत्री झाले. त्यांनी संस्थानांचे विलिनीकरण करून भारताचे एकीकरण केले. बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीत त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे त्यांना सरदार ही पदवी प्राप्त झाली. सरदार पटेल 1913 मध्ये इंग्लंडमधून बॅरिस्टर ही पदवी घेऊन परतले. 1917च्या खेडा सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. 1921 मध्ये अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष झाले. मिठाचा सत्याग्रह, झेंडा सत्याग्रह, बारडोलीच्या शेतकऱ्यांचा लढा इत्यादी सत्याग्रहात त्यांचा सक्रिय सहभाग होता. 1942 मध्ये अहमदनगरच्या किल्ल्यात ते स्थानबद्ध होते. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि तात्काळ कृती यावर त्यांचा भर असे. त्यांचा मृत्यू 15 डिसेंबर 1950 रोजी झाला. वि. दा. सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे 28 मार्च 1883 रोजी झाला. BA झाल्यावर शिष्यवृत्ती मिळवून ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक, हिंदू महासभेचे राजकीय पुढारी व बुद्धिवादी सुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिश राजसत्तेविरुद्धच्या चळवळीत भाग घेतल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झाली. नाशिक कटात भाग घेतल्याच्या आरोपावरून 1910 मध्ये त्यांना 50 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांना इंग्लंडहून भारतात आणण्यात येत असताना मार्सेलिस बंदराजवळ आगबोटीच्या पोर्ट होलमधून उडी मारून ते फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहत गेले. त्यांची ही उडी त्रिखंडात गाजलेली आहे. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना, विदेशी कापड्यांची होळी, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास, इटलीचा स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र, सामाजिक सुधारणा चळवळी, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद या सावरकरांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. अखेर 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचा मृत्यू झाला. स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी दत्त नावाच्या घराण्यात झाला. विवेकानंदांना लहानपणी वीरेश्वर व नरेंद्र अशी नावे होती. लहानपणापासून त्यांची बुद्धी अत्यंत तल्लख होती. रामकृष्ण परमहंस या गुरूंच्या सहवासात त्यांचे आयुष्यच बदलून गेले. भारतात भूषणभूत असे जे अध्यात्मवादी थोर पुरुष होऊन गेले त्यात स्वामी विवेकानंदांची गणना होते. पाश्चिमात्य राष्ट्रांना भारतीय संस्कृतीची व हिंदू धर्माची ओळख करून देणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी भारतीय वेदांताची पताका जगभर फडकावली. शिकागोच्या सर्व धर्म परिषदेतील त्यांच्या भाषणामुळे त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. 1 मे 1897 या दिवशी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. धर्म, अध्यात्म, तत्वज्ञान, भारतीय संस्कृती आणि भारतापुरचे आजचे प्रश्न यावर त्यांनी दिलेली व्याख्याने आणि वेळोवेळी लिहिलेली पत्रे या सर्वांचा संग्रह विवेकानंद ग्रंथावलीच्या 10 खंडातील सुमारे 3000 पृष्ठांमध्ये समाविष्ट केलेला आहे. अखेर 4 जुलै 1902 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. लोकमान्य टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या खेडेगावात झाला.
लोकमान्य टिळक हे भारतातील राजकीय असंतोषाचे जनक होते. त्याचप्रमाणे ते आधुनिक भारताचे शिल्पकार देखील होते. केसरी व मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून टिळकांनी स्वराज्याचा संदेश देऊन जनजागृती केली. शिवजयंती व गणेशोत्सव हे 2 सार्वजनिक उत्सव सुरू करून समाज एकत्र आणण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना त्यांनी केली. लोकमान्य टिळक एक विवेकनिष्ठ विचारी तत्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी गीता रहस्य, ओरायन आणि आर्क्टिक होम इन दी वेदास हे ग्रंथ लिहिले. तसेच गणित व खगोलशास्त्र यांच्या मदतीने एक शास्त्रशुद्ध पंचांग तयार केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे वडील लष्करात सुभेदार मेजर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांनी आपले संबंध आयुष्य दलितांच्या उद्धारासाठी खर्च केले. भारताचे संविधान तयार करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचे 14 तळे, नाशिकचे काळाराम मंदिर या ठिकाणी दलितांच्या हक्कांसाठी लढा दिला. स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात ते विधिमंत्री झाले. 1956 मध्ये नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह त्याने हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.